नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठीचा भाषिक अभ्यास यामध्ये आपण पहिल्या प्रकरणामध्ये भाषा, स्वरूप आणि कार्य हे अभ्यासलं. त्याचे प्रकार अभ्यासलेत. भाषेची व्याख्या, भाषेचे स्वरूप आणि भाषेचे प्रकार अभ्यासले. भाषेची वैशिष्ट्ये आपण अभ्यासलीत आणि भाषेचे कार्य अभ्यासले. ध्वनी, संकेत, चिन्ह आणि चिन्हित आपण अभ्यासले. मानव व मानवेतर प्राण्यांची भाषासुद्धा आपण अभ्यासली. भाषा अभ्यासाची विविध अंगे ह्याचासुद्धा आपण अभ्यास केला. भाषा अभ्यासाच्या पद्धती आपण अभ्यासल्या. दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण भाषा उत्पत्ती आणि भाषांचे वर्गीकरण आपण अभ्यासणार आहोत. आता भाषा उत्पत्तीचे जे सिद्धांत आहेत ते भिन्न भिन्न सांगितलेले आहेत. म्हणजे भाषेची उत्पत्ती कशी झाली. मागच्या प्रकरणामध्ये आपण कुठेतरी उल्लेख केला होता की भाषा ही संकेतांची बनलेली असते. या उत्पत्ती संबंधीची साधने, त्याबद्दलचे वाद, मराठीचे कालिक भेद, कालखंडाची संकल्पना, हे सगळे मुद्दे इथे या उत्पत्तीमध्ये विचारात घ्यावे लागतात. भाषा ही ईश्वर निर्मित आहे असं काही जण म्हणतात. ऋग्वेदात, मनुस्मृतीत, उपनिषदात, बायबलमध्ये असा उल्लेख आढळतो. आणि म्हणून या ग्रंथांमध्ये असा उल्लेख आढळतो म्हणून भाषा ईश्वर निर्मित आहे असं म्हटलं जातं. मग आता आपण भाषा ईश्वर निर्मित आहे असं म्हटलं की पुढचा मुद्दा येतो. भाषा कदाचित ईश्वराने निर्माण केलीही नसेल किंवा ईश्वराची देणगी नसेल, परंतु सृष्टी उत्पन्न झाल्याबरोबर जो एक मानवाचा आद्य समाज तयार झाला, त्याने आपापसात सभा भरवून त्याच्या नेत्याने किंवा त्यावेळी जे राजा वगैरे संकल्पना होती त्यांनी आपल्या सोयीकरिता काही शब्दांचा समूह तयार करून त्याविषयी काही नियम ठरवून भाषेसंबंधी आरंभ केला असावा असं काही जण म्हणतात. ते सुद्धा आपल्याला पटत नाही. मग भाषेच्या संदर्भामध्ये काय सांगता येईल तर भाषा ही समाजाने निर्माण केलेली आहे असं एक मत मांडले जाते. मानवाने काही ध्वनी निर्माण केल्यानंतर त्या ध्वनींना काही अर्थ प्राप्त करून देण्याचे काम मानव समाज करतो. कुठलाही ध्वनी, आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासलंय की भाषा ही ध्वनींची बनलेली असते. ध्वनींचा स्वार्थ रचना त्या असतात. त्यांच्यामध्ये एक अनुबंध असतो, एक सानुबंध असतो, त्याला काही अर्थ असतात. त्यानंतरच ते शब्द भाषेमध्ये समाविष्ट होतात. आणि मग हे जे ध्वनी निर्माण केले तर यांना अर्थ प्राप्त करून देण्याचं काम हे मानव समाजाने केलेलं आपल्याला दिसते. ध्वनी उत्पन्न झाल्यानंतर त्या ध्वनींना संकेत प्राप्त करून देऊन ते त्या ध्वनीचे संकेत समाजाने मान्यता दिल्याखेरीज हा परस्पर व्यवहार होणे शक्य नाही. जे ध्वनी निर्माण झाला, उत्पन्न झाला, त्या ध्वनींना संकेत प्राप्त करून दिले जातात. आणि संकेत प्राप्त केल्यानंतर एका व्यक्तीने देऊन चालत नाही, तर समाजाने त्याला मान्यता दिल्यानंतरच हा व्यवहार पूर्ण होतो. ध्वनी निर्माण करणे, ध्वनींना विशिष्ट संकेत देणे, संकेतांना मान्यता देणे, ही भाषेच्या मुळाशी असलेले कार्य मानव व मानव समाज करतो. आणि म्हणून
भाषा उत्पत्तीमध्ये या समाजाचं मोठं स्थान आहे किंवा समाजाचं कर्तृत्व आहे. मग पहिला मुद्दा जो आहे की भाषा ही ईश्वर निर्मित आहे, ती ईश्वराने निर्माण केली, हा संकेत बाजूला पडतो, हा मुद्दा बाजूला पडतो. आणखी एक उत्पत्ती सांगितली जाते, म्हणजे आपण उत्पत्ती अभ्यासतो आहे की पहिली उत्पत्ती ईश्वराने निर्माण केली, दुसरी उत्पत्ती राजाने सांगितलं किंवा नेत्याने सांगितलं त्यावेळच्या म्हणून निर्माण झाली, तिसरी उत्पत्ती समाजाने निर्माण केली, चौथी उत्पत्ती अनुकरणातून भाषेची निर्मिती झाली. आता अनुकरणातून कशी झाली, कोणाचं अनुकरण केलं, तर मानवाच्या आधी ही सृष्टी निर्माण झालेली आहे. मानव हा शेवटचा प्राणी त्यामध्ये आहे. मग या सृष्टीमध्ये असलेले जे विविध घटक होते त्यामध्ये निसर्ग होता आणि इतर प्राणी होते. मग आपण उदाहरण घेऊया की कावळा, मांजर, कुत्रा, गाय हे आपल्या अवतीभोवतीचे प्राणी सगळे, यांच्या आवाजावरून काही ध्वनी निर्माण झाले. काही ध्वनीच्या आवाजावरून शब्द निर्माण झालेत. म्हणजे कावळा कावकाव करतो आणि म्हणून आपण बोलताना म्हणतो की काय कावकाव करतोय, काय म्याव म्याव करतोय, काय भुंकतोय, हंबरडा फोडला, असे काही शब्द भाषेमध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसतात. ध्वनीच्या आवाजावरून जे शब्द निर्माण झालेले म्हणजे ताटकण, टरकन, सुळकन, मुळूमुळू, झिमझिम, मुसमुसणे, तर असेही काही शब्द निर्माण झालेले दिसतात. जसं आपण म्हणतो की सळसळ म्हणजे पानांची सळसळ, पक्ष्यांचा आवाज आहे, झाडांचा आवाज आहे. धबधबा हा शब्द बघा तुम्ही, एक म्हणजे पाण्याचा जो आवाज येतो आहे, धबधब्याच्या ठिकाणी जो आवाज येतो म्हणजे धबधबाचा, त्याच्यावरून धबधबा, तर असे नादानुकारी हे काही शब्द यामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसतात. या प्रकारास भाषा वैज्ञानिक भो भो सिद्धांत किंवा भो भो थेअरी म्हणतात. वर्गात असतात तर तुम्ही खूप हसला असतात या सिद्धांताला. भो भो असा सिद्धांत सांगितला जातो, तो मांडलेला आहे. पुढची एक उत्पत्ती सांगितली जाते की भावनाविष्कारातून, म्हणजे भावनांच्या आविष्कारामधून भाषा निर्माण झाली असं सांगितलं आहे. म्हणजे मानव प्राण्याने जे विविध भाव आपले व्यक्त केले, तो दुःखाचा असेल, सुखाचा असेल, भयाचा असेल, किळसचा असेल, म्हणजे जे काही स्थायी भाव आपले आहे, षडरिपू जे आहेत, तर त्याच्यातून जे आविष्कार त्याने केले तर त्याच्यातून भाषा निर्माण झाली असं काही एक उत्पत्ती सांगितली आहे. एक थेअरी सांगितली जाते किंवा एक सिद्धांत सांगितला जातो, हेओ थेअरी, त्याला भलेरी असं सुद्धा म्हणतात. म्हणजे श्रमपरिहार, श्रमपरिहार करताना किंवा जास्त कष्ट पुरताना जे काही ध्वनी बाहेर पडतात, तर जी गीतं बाहेर पडतात, जात्यावरच्या ओव्या असतील किंवा शेतातली जी गीतं असतील, तर तिलासुद्धा मान्यता या सिद्धांतामध्ये मिळालेली आपल्याला दिसते आणि त्याला हेओ थेअरी किंवा भलेरी दादा असं म्हटलं जातं. एक उत्पत्ती अशी सांगितली जाते की प्रेममुक्त गानातून भाषेची निर्मिती झाली. एक उत्पत्ती क्रीडाशक्तीचा सिद्धांत म्हणून मांडली गेलेली आहे. तर अशा काही उत्पत्ती ह्या सांगितलेल्या आहेत. वेदकालीन ज्या बोली होत्या त्यापासून मराठी उद्भवली किंवा मराठीची निर्मिती झाली असं म्हणण्यात येतं. असा एक प्रवाह आहे. या प्रवाह प्रतिपादन करणाऱ्यांचा आधार वेदांत संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत व प्राकृत भाषांच्या स्वभावाशी जोडणार आहे. वेदकालीन बोलीपासून मराठी निर्माण झाली असं मानलं जातं, पण ते आपल्याला स्वीकारता येत नाही. कारण काय? वेदकालीन ज्या भाषा होत्या त्या संस्कृत होत्या,
मराठीची उत्पत्ती ही संस्कृतपासून झाली आहे हा सिद्धांतही आपल्याला पूर्णांशाने मान्य करता येत नाही. आपल्याला असंच सांगण्यात आलेलं आहे की संस्कृतपासून मराठीचा जन्म झाला. वर्णाचे बदल, प्रयोगांची भिन्नता, उच्चारात फरक, वाक्यप्रचार वगैरे बाबतीत भिन्नता आपल्याला दिसते संस्कृत आणि मराठीमध्ये. शिवाय मागच्याही तासाला एक मुद्दा मी तुम्हाला सांगितलेला होता की संस्कृतनंतर लागलीच मराठीची निर्मिती झालेली नाही आहे. मध्ये संस्कृतनंतर इतर भाषांचा जन्म झालेला आपल्याला दिसतो आणि म्हणून संस्कृतनंतर लगेच मराठी निर्माण झाली नाही. त्यामुळेच संस्कृत ही सुद्धा मराठीची जननी ठरू शकत नाही. संस्कृत आहे, प्राकृत आहे, अपभ्रंश आहे आणि त्यानंतर मराठी आहे. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येणार नाही. मराठीची उत्पत्ती बालभाषेपासून झाली असे म्हटले जाते. हे विधानसुद्धा आधारयुक्त नाही आणि त्यामुळे त्याचंसुद्धा आपल्याला मान्य आपल्याला ते करावं लागत नाही. तर मग कशी झाली मराठीची उत्पत्ती? मराठीची उत्पत्ती ही अनेक भाषांच्या संयोगातून झाली. हे थोडंसं पटण्यासारखं वाटतं. पाली, मागधी, अर्धमागधी, महाराष्ट्री, अपभ्रंश इत्यादी भाषांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी युक्त असल्यामुळे मराठी ही कोणत्याही एका भाषेपासून निर्माण झाली असे आपल्याला मान्य करता येत नाही किंवा मानता येत नाही. आणि म्हणून संस्कृतपासून झाली असं आपल्याला म्हणता येत नाही. पूर्णांशाने आपल्याला अपभ्रंशीपासून झाली असंही म्हणता येत नाही. महाराष्ट्रीपासून झाली असंही म्हणता येत नाही. प्राकृतपासून झाली असंही म्हणता येत नाही. तर मराठीने अनेक भाषेतील विशेष स्वीकारून स्वतःचे रूप निर्माण केले आहे. हे मत मात्र पटण्यासारखं आहे. कारण या वेगवेगळ्या भाषांमधील भाषाविशेष मराठीत सापडतात. म्हणजे जेव्हा आपण ह्या भाषा विज्ञानाचा अभ्यास करतो, मराठीच्या उत्पत्तीचा अभ्यास करतो, त्यावेळी आपल्या निदर्शनास येते की कुठल्याही एका भाषेतले ध्वनी घेतलेले नाहीत, रूप घेतलेले नाहीत, प्रत्यय घेतलेले नाहीत, शब्द घेतलेले नाहीत, वाक्य प्रयोग घेतलेले नाहीत, वाक्य प्रचार घेतलेले नाहीत. आणि म्हणून ह्या सगळ्या भिन्न भिन्न भाषांमधल्या वेगवेगळ्या भाषांमधले भाषाविशेष हे मराठीमध्ये सापडतात. आणि म्हणून ही उत्पत्ती मानावी का? अर्थात याच्यामध्ये खूप सारे वाद आहेत. त्या वादांकडे पण आपण जाणार आहोत. ते वाद पण आपल्याला अभ्यासाला आहेत. मग मराठी भाषेची उत्पत्ती केव्हा झाली या संदर्भामध्ये विविध विद्वानांनी चिकित्सा केलेली आहे. मग ही चिकित्सा करताना त्यांना आधार म्हणून काही साधने घ्यावी लागतात. ज्यावेळी आपण चिकित्सा करतो त्यावेळी काही साधनं आपल्याला अभ्यासावी लागतात. ही साधनं जी आहेत ती 3 प्रकारची आहेत: शिलालेख, ताम्रपट आणि ग्रांथिक पुरावे. या 3 पुराव्यांच्याद्वारे मराठीच्या उत्पत्तीचा काळ निश्चित करण्याचा प्रयत्न झाला. या विविध साधनातील अधिक विश्वसनीय साधन म्हणजे शिलालेख. कारण शिलालेख काही बदलता येत नाहीत. शिलांवर कोरलेले लेख ते असतात. कारण ते स्थानांतराच्या आणि स्थित्यंतराच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. इतर 2 साधनांमध्ये स्थळाची आणि काळाची निश्चितता कमी असते. कारण ताम्रपट म्हणा किंवा ग्रांथिक पुरावे म्हणा, यामध्ये ती अनिश्चितता असते. आणि म्हणून शिलालेखाला प्रथम स्थान आपण देऊया किंवा दिलं जातं. मराठी भाषा ही आर्य कुळातली असून आता आपण भाषांची कुळं पण पुढच्या तासांमध्ये अभ्यासणार आहोत.
तुर्त एवढंच तुम्ही लक्षात घ्या. आता हे आर्य कूळ कसं, इंडो युरोपियन कूळ कोणतं, आपण ते अभ्यासणार आहोत नंतर. तुर्त आपण हा मुद्दा पूर्ण करूया. म्हणजे तुम्ही म्हणाल की आर्य कूळ काय आहे, हे नंतर अभ्यासूया. ती वैदिक, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि त्यातून मराठीची निर्मिती झाली असं मानलं जातं. तरीही मराठी साक्षात कोणत्या भाषेतून जन्मली किंवा निर्माण झाली याबद्दल विद्वानांमध्ये एकमत असलेलं दिसत नाही. कारण वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत आणि अपभ्रंश या भाषा यांच्याशी मराठीचे भाषिक साम्य आढळते. वैदिक काळातील संस्कृतमधील काही शब्द मराठीत आजही आढळतात. आपला कवी हा शब्द घेतला तरी तो तत्सम शब्द आहे, संस्कृतमधून आलेला आहे. अनेक शब्द आहेत. तत्सम आणि तद्भव शब्दांची यादी तुम्ही करू शकतात. तर वैदिक काळातील संस्कृतमधले शब्द आजही मराठीमध्ये आपण जसेचे तसे स्वीकारलेले दिसतात. पण त्याचबरोबर संस्कृतमध्ये न दिसणारी भाषिक वैशिष्ट्ये मराठीमध्ये आढळतात. मग ती कुठून आलीत? बघा, आपण आता ह्या उत्पत्तीच्या खोलामध्ये शिरतो आहे. ती कुठून आलीत? मग जर आपण संस्कृतपासून मराठीची उत्पत्ती झाली असं म्हटलं तर संस्कृतमधले जे सगळे काही भाषाविशेष आहेत ते सगळे मराठीमध्ये यायला हवेत. आपण काहीच शब्द संस्कृतमधून घेतलेले दिसतात, पण संस्कृतमध्ये जे नाही आहेत ते शब्द, ती भाषिक वैशिष्ट्ये मराठीमध्ये आजही आढळत आहेत. त्यामुळे वैदिक संस्कृतमधून मराठीची निर्मिती झाली हे मत पटत नाही. मग त्याचप्रमाणे मराठीचा जन्म संस्कृत भाषेतून झाला असं म्हटलं की ते इतिहासाला अनुकूल ठरत नाही आणि ते अशास्त्रीय सुद्धा वाटतं. कारण मराठी आणि संस्कृतमध्ये संबंध असला तरी तो जन्यजनक स्वरूपाचा सिद्ध होत नाही. कारण संस्कृतनंतर प्राकृत आणि अपभ्रंश भाषांचा काळ होता. त्यामुळे संस्कृत भाषा ही मराठीची जननी ठरू शकत नाही आणि म्हणून हे मत पटत नाही. होनरे नावाचा जो शास्त्रज्ञ आहे तो पण आपण अभ्यासणार आहोत. तर त्यांनी हा जन्यजनक संबंध अमान्य केलेला आहे. मराठीमध्ये करंदीकरांनी म्हटलेलं आहे की मराठी महाराष्ट्री अपभ्रंशापासून नव्हे तर महाराष्ट्रीपासूनच या मराठीची निर्मिती झालेली आहे असं आग्रहपूर्वक मत त्यांनी मांडलेलं आहे. कृपा कुलकर्णींनी मराठी भाषा अमुक एका प्राकृत भाषेपासून उत्पन्न झालेली नसून सर्व प्राकृत भाषा, अपभ्रंश व संस्कृत यांनी आपापल्या परीने मराठीच्या जन्मास हातभार लावलेला आहे असं म्हटलेलं आहे, असं मत मांडलेलं आहे. पाली भाषेच्या वर्णमालेचे हे परिणाम मराठीवर झालेले आहेत. त्याचबरोबर पैशाची ही पण एक भाषा आहे. पैशाची पाली ही एक भाषा आहे, तर तिची लकब मराठीत असलेली आपल्याला दिसते. मागधी, अर्धमागधी या भाषेची सुद्धा साम्य. थोडक्यात काय की ह्या इतर ज्या भाषा आहेत, पाली, पैशाची, मागधी, अर्धमागधी, अपभ्रंश, प्राकृत आणि संस्कृत या सर्व भाषांचे भाषा वैशिष्ट्ये मराठीमध्ये आढळतात. आणि म्हणून कुठल्याही एका भाषेपासून ही मराठी भाषेची उत्पत्ती झाली असं म्हणता येत नाही. थोडक्यात संस्कृतमधून मराठी निर्माण झाली असे नाही, तर सर्व भाषांचे विशेष घेऊन ती निर्माण झाली आहे असं हे भाषावैज्ञानिक सिद्ध करतात, म्हणतात आणि ते आपल्याला मान्य करावं लागतं. पुढच्या तासाला आपण पुढील भाग घेऊ. धन्यवाद.